नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी कळम तुमचं शालेय स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे। जसं तुमची शिष्यवृत्तीची परीक्षा आहे 18 फेब्रुवारीला, त्याच्यामध्ये जे विषय आहेत अंकगणिताचा विषय आहे, ज्याचे 50 प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येतात। तर आपण आज सरावासाठी मागच्या वर्षीची जी प्रश्नपत्रिका आहे 2023 त्यातले 26 ते 75 नंबरचे प्रश्न आपण सॉल्व करणार आहोत। तर मग काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत कुठेही स्किप करू नका। यामध्ये तुम्हाला काही शॉर्ट ट्रिकही सांगितल्या जातील आणि काही कॉन्सेप्ट ज्या असतील ज्या तुमच्या क्लिअर नसतील तर त्याही तुम्हाला इथे क्लिअर करून दिल्या जातील किंवा होतील आणि याच पद्धतीने जो आहे मागच्या प्रश्नांचा तुमचा चांगला सराव होईल। आपण नवोदयची एक सिरीज घेतली होती, त्यात तुम्हाला अनुभव आलाच असेल की परीक्षेचे जे मागचे प्रश्न असतात, मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका, त्याच आधारावर जे आहे आपला जो येणारा पेपर आहे तो येत असतो। फक्त 2 प्रश्न सोडले नवोदयमध्ये, तर बाकी सर्व प्रश्न जे काय होते ते आपल्याला सगळे लिंकअप होते। म्हणजे 80 पैकी 78 प्रश्न हे मागच्या प्रश्नपत्रिकांची लिंकअपच होते। त्याच पद्धतीने 18 तारखेचा जो पेपर आहे त्याची तयारी करायची असेल तर आपल्याला मागचे पेपर किमान 3 ते 4 वर्षांचे बघणं गरजेचंच आहे। त्याच्यामुळे काय आता सरावामध्येच आपण ते सॉल्व करून घेणार आहोत। तर चला मग आजच्या सरावाला आपण सुरुवात करूया। आपल्याकडे पहिला प्रश्न आहे चौकटीत योग्य संख्या, म्हणजे इथे काय ही पदावली दिलेली त्यांनी आणि ती आपल्याला सॉल्व करायला सांगितलेली। इकडे काय पदावलीमध्ये सगळ्या काही संख्या आहे, ज्या छेदस्थानी 10, 100, 1000। आता सगळ्यात मोठी छेदस्थानी कोणती संख्या आहे इथे तर 1000। काय करायचं, या पहिल्या इक्वेशनला 1000 ने गुणून घ्यायचं आणि 1000 ने त्याला भागायचं। दुसऱ्याला पण तेच, शेवटच्या छेदस्थानी काय सगळ्यात मोठा संख्येचा अंक आहे आपल्याकडे 1000, तर 1000 ने गुणायचं, 1000 ने भागायचं। जर आपण 1000 ने गुणाकार केला, 5 ला जर 1000 ने आपण गुणतोय तर काय येईल तिथे 5000 अधिक 2/10 ला 1000 ने गुणलं तर 1000 चा एक शून्य आणि खालचा 10 चा एक शून्य कटून जाईल, म्हणजे 2 गुणिले 100 होतील आपल्याकडे 200। त्याचप्रमाणे 400 ला जर गुणलं तर 100 चे 2 शून्य, 1000 चे 2 शून्य, उत्तर काय येईल तिथे 40 अधिक 5000, 5/1000 ला 1000 ने गुणलं तर राहील आपल्याकडे 5 वजा। आता दुसरी पदावली आहे, याच्यामध्ये इथे 2 ला जर 1000 ने गुणलं तर उत्तर येईल आपल्याकडे 2000 अधिक परत 1/10 ला 1000 ने गुणलं तर राहतील आपल्याकडे 100 आणि परत जर 3/100 ला 1000 ने गुणलं तर आपल्याकडे 30 राहतील आणि जर 2 ला 1000 ने गुणलं तर 2/1000 ला 1000 ने गुणलं तर 2 उत्तर राहील। आणि जे छेदस्थानचे 1000 आहे इथेही जशास तसे 1000 लिहून घ्यायचे आणि याही इक्वेशन मध्ये 1000 जशास तसे लिहून घ्यायचे। काय करायचं, वरच्या सर्व संख्यांची बेरीज करून टाकायची। तर काय 5245 पहिल्या इक्वेशन मध्ये येईल 5245 भागिले 1000 वजा दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय आहे 2132, ही त्यांची बेरीज आहे 2132 भागिले 1000। काय आता दोन्हीकडे 1000 छेद समान आहे, छेदस्थानी 1000 लिहून घ्यायचे आणि वरच्या अंशांची वजाबाकी करायची। अंशांची जर वजाबाकी आपण केली तर आपल्याकडे उत्तर येईल 3113। हे उत्तर आपल्याकडे येईल। 1000 आता खाली 3 शून्य आहे म्हणून काय करायचं, 3 संख्येच्या आधी आपल्याला उत्तरामध्ये दशांश अपूर्णांक संख्या दिलेली आहे म्हणून 3 संख्येच्या आधी आपल्याला एक दशांश अपूर्णांक द्यायचा आहे, म्हणजे 3.113 हे काय आहे आपल्याकडे उत्तर आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे आहे बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे, रियाने गणवेश शिवण्यासाठी 2.25 मीटर पांढरे व 2.25 मीटर निळे कापड आणले आहे, तर तिने गणवेश शिवण्यासाठी एकूण किती कापड आणले। आता 2.25 मीटर म्हणजे किती आणलेले 2.25 मीटर एवढं कापड तिने आणलेलं आहे, 2.25 मीटर आणि 2.25 म्हणजे काय 3 मधून आपण 25 म्हणजे 0.25 काढून टाकायचे, तर 2.75 मीटर एवढं कापड तिने आणलेलं आहे। ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर काय येईल 0, परत इथे हातचा 1 येईल, हे 10 होता 0 आणि हातचा 1 येतो इथं 5, म्हणजे तिने एकूण 5 मीटर कापड आणलेलं आहे, जे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याकडे उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे,
3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 आणि बाकी 25 उरेल. तुमच्याकडे ते भाजकाचं सूत्र आहे, त्याच्यात ह्या संख्या सगळ्या बसवायच्या आणि उत्तर काय येतं हे कॉमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगायचं. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न असेल, सुहासने 60 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी मोटरसायकलच्या स्पर्धेत भाग घेतला, तर त्याने ते अंतर 15 किमी ताशी या वेगाने पूर्ण केले. जर त्यांनी सुरुवात 10:15 वाजता केली असेल तर त्याला पूर्ण शर्यत पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागला किंवा निश्चित ठिकाणी तो किती वाजता पोहोचला हे आपल्याला तिथे काढायचंय. काय करायचंय, इथे ताशी किलोमीटर म्हणजे किलोमीटर प्रति तास म्हणजे काय इथे वेग दिलेला आहे आणि वरती आपल्याला 60 किलोमीटर हे अंतर दिलेलं आहे. आपल्याला इथे काय करायचंय, वेळ काढून घ्यायची म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर काय आहे आपल्याकडे 60 किलोमीटर आणि वेग आहे 15 किलोमीटर प्रति तास. 15 चोक 60 म्हणजे वेळ आली आपल्याकडे 4 तास. हा जो आहे तिथे त्याला अंतर पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आहे. पण काय सांगितलंय 10:15 वाजता म्हणजे सकाळी 10:15 त्यांनी शर्यत सुरुवात केली, तर त्याला 4 तास लागताय म्हणजे तासच्या खाली 4 दशांश तसे लिहायचे आणि मिनिट त्याला काहीच नाही लागत आहे म्हणून त्याच्या जागी 0 लिहायचे. त्यांची जर बेरीज केली आपण तर 5 दशांश तसे 1 दशांश तसा परत पॉईंट आणि 0 अधिक 4 होतात 4 आणि 1 म्हणजे 14.15 मिनिट एवढे म्हणजे दुपारच्या 2:15 वाजता त्याला ती शर्यत पूर्ण करण्यासाठी तेवढा वेळ लागेल त्याला. किती पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय, इथे फक्त गणिताच्या ज्या 4 क्रिया आहेत त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा स्कॉलरशिप या स्पर्धेची कशी परीक्षेची माहिती देताना सांगितलेलं होतं की गणिताच्या 4 क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावर हमखास प्रश्न असतात आणि त्याचबरोबर असतात पदावलीचे. हे जे प्रश्न आहे तुम्हाला 4 ते 5 प्रश्न येत असतात पेपरमध्ये किंवा 7 ते 8 सुद्धा होतात. त्याच्यामुळे ह्या ज्या क्रिया आहे त्याचे शाब्दिक गणित किंवा अशा पद्धतीचे जे गणित असते त्याचे व्यवस्थितपणे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आता इथे काय ह्या 2 संख्या आहे म्हणजे एक संख्या जी आपल्याला काढायला सांगितलेली आणि दिलेली संख्या या दोघांची बेरीज दिलेली. ती बेरीज काय आहे 92,328. तर मग आता आपल्याला ही संख्या काढायची असेल तर इथे ही संख्या बेरीज येते, पलीकडच्या बाजूला गेली की तिची काय होती वजाबाकी. मग आता या दोघांची आपल्याला वजाबाकी करून घ्यायची. आता लिहून घ्या 92,328 वजा हे काय 70,602. याची वजाबाकी केली तर उत्तर येईल आपल्याकडे 21,726. 21,726 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला. एका वहीची जाडी जर 5 मिमी आहे तर पूर्ण गठ्ठ्या वह्यांची उंची किती म्हणजे पूर्ण गठ्ठ्यांची 12 डझन वह्यांच्या गठ्ठ्यांची उंची किती असते हे त्यांनी किती सेंटीमीटर. आता उंची कशात सांगितलेली त्यांनी सेंटीमीटर मध्ये सांगितलेली आहे आणि जाडी ही 5 मिमी मध्ये दिलेली आपल्याला. तर आता काय उत्तर सेंटीमीटर मध्ये काढायचंय तर पर्यायामध्ये असेच पर्याय बघायचे आपण जिथे सेंटीमीटर आहे. हा पहिल्या पर्यायामध्ये सेंटीमीटर हे एकक दिलेले आहे आपल्याला, दुसरा मिमी मध्ये म्हणून हे आपल्याला काहीच कामाचा नाही तो पर्याय. पुन्हा डेसी सेमी मध्ये दिलेला आहे हाही पर्याय काही कामाचा नाही आणि मीटर मध्ये दिलेला आहे तोही पर्याय काहीच कामाचा नाही. म्हणजे एक पर्यायामध्ये सेंटीमीटर उत्तर दिलेलं आहे, हा पर्याय हा बरोबर उत्तराचा पर्याय असणार आहे. ओके. पण आता जर परीक्षेमध्ये एकापेक्षा जास्त पर्याय समजा तुम्हाला हाही पर्याय त्यांनी सेंटीमीटर मध्ये दिलेला असता तर मग यापैकी उत्तर काय हे तुम्हाला काढावं लागलं असतं. तर मग काय करायचं इथे व्यवस्थित वाचलेलं आहे तुम्ही सेंटीमीटर, सेंटीमीटरचा एकच ऑप्शन आहे. आता हे सॉल्व्ह कसं करायचं हे बघूया. 12 डझन वह्या आहे, 1 डझन म्हणजे किती 12 असतात तर 12 डझन वह्या म्हणजे किती डझन वह्या असतील 12 डझन म्हणजे 12 गुणिले 12 जर आपण केले तर काय 144 ह्या पूर्ण त्या वह्या होऊन जातील. आता एका वहीची जाडी किती आहे 5 मिमी. एका वहीची जाडी आहे 5 मिमी तर 144 वह्यांची जाडी किती राहील. सरळ तिरकस गुणाकार करून घ्यायचा म्हणजे 144 वह्यांची जाडी बरोबर 144 गुणिले 5 हे केलं तर आपण तिथे 7,200 मिमी ही आपल्याकडे काय येईल
144 वह्यांची जाडी येईल. सॉरी 7200 नाही, 720 मिमी ही आपल्याकडे असेल 144 वह्यांची जाडी. तर उत्तर काय सांगितलेलं आहे, सेंटीमीटर मध्ये काढायचंय. आता काही मुलं काय करतील, इथे सेंटीमीटर न वाचता सरळ मिमी वाचलं आणि पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे असं केलं तर उत्तर तुमचं चुकेल. आपल्याला उत्तर सेंटीमीटर मध्ये काढायला सांगितलेलं आहे. मग 1 सेंटीमीटर बरोबर किती, 10 मिलीमीटर होत असता. तर मग 720 मिलीमीटर बरोबर किती होतील, तर 72 सेंटीमीटर. अशा पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक हे प्रश्न सोडवायचे. याचं काय, पूर्णांक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं हे आपण शिकलेलो आहे. तर ह्याचं काय उत्तर काय असेल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये किती शिरोबिंदू आहे. शिरोबिंदू म्हणजे काय, किती पॉइंट आहेत. हा एक पॉइंट आहे, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे किती आहे, 3. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया. एका संस्थेने शाळेतील मुलांना देण्यासाठी किती 65 किलोग्राम 500 ग्राम मिठाई आणली आणि 60 किलोग्राम 200 ग्राम ही वाटली, तर उरली किती, म्हणजे त्यातून किती मिठाई शिल्लक राहिली. यात काय करायचं, त्या दोघांची बेरीज करायची आहे. 65 किलोग्राम आणि 500 ग्राम मधनं 60 किलोग्राम आणि 200 ग्राम ही जी मिठाई आहे हे वजा केलं जर आपण, तर ग्राम मधले जर वजा केले तर 300 ग्राम आणि 5 किलोग्राम, म्हणजे 5 किलोग्राम 300 ग्राम हे आपल्याकडे बरोबर उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे इथे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे, एक जीवा त्याची 3 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती. आता काय सांगितलेलं आहे, त्रिज्या दिलेली आणि एका जीवेची लांबी दिलेली त्यांनी आणि विचारलेलं आहे आपल्याला सर्वात मोठी जीवा. आता वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असतं, वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. आणि तुम्हाला माहितीच आहे, हे जसं हे वर्तुळ आहे हा पॉइंट आहे आणि याला छेदून जी रेषा जाते तिला काय म्हटलं जातं, ती असते व्यास. आणि ह्या पॉइंटच्या बाजूने जी रेषा जाईल ती असते ती वर्तुळाची जीवा. आणि सगळ्यात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास आहे. आणि ह्या पॉइंट पासून इथपर्यंत किंवा इथून इथपर्यंत जी रेषा असेल तिला आपण त्रिज्या म्हणतो. आता व्यास बरोबर तुम्हाला माहिती 2 गुणिले त्रिज्या. आता 2 गुणिले त्रिज्या किती आहे, 2 सेंटीमीटर, म्हणजे व्यास किती येईल 2 सेंटीमीटर आणि वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती, हे 4 सेंटीमीटर, सॉरी, म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही काय आहे 4 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे. कोणत्या पदावलीची किंमत. आता इथे काय आहे, आपल्याला बॉड मास हा रूल इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. पहिल्या ह्याच्यात बघूया काय करायचं, इथे गुणाकार पहिले करून घ्यावं लागेल. 10 वजा 9 किती होता 1. परत याच्यामध्ये 33, 10 गुणिले 3 30 अधिक 3 होतात 33. परत तिसऱ्यामध्ये पहिले कंस सॉल्व करून घ्यायचा. 3 आणि 3 6, 6 अधिक 10 हे होतील 16. 3 गुणिले 3 होतात 9, 9 अधिक 10 होतील इथे 19. म्हणजे सर्वात मोठी सर्वात जास्त किंमत कशाची आहे हे विचारलेले आहे. 33. पर्याय क्रमांक 2 हे आपल्याकडे इथे बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका आयताकृती वर्गखोलीची लांबी 10 मीटर व रुंदी 8 मीटर आहे. त्या वर्गखोलीला फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला 30 रुपये हा खर्च येतो. याप्रमाणे तिची किती मजुरी द्यावी लागेल, म्हणजे किती पूर्ण खोलीला फरशी बसवण्यासाठी किती खर्च येईल हे आपल्याला तिथे काढायला सांगितलेलं आहे. मग काय करायचं, आयताचं क्षेत्रफळ काढायचंय आपल्याला. आता क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आपल्याला काय माहिती, लांबी गुणिला रुंदी हे सूत्र तिथे आहे. तर मग लांबी आहे त्याची 10 मीटर आणि रुंदी आहे 8 मीटर. काय करायचं, 10 गुणिले 8
येथील 80 चौरस मीटर हे आयताचं क्षेत्रफळ आहे. तर एक फरशी बसवण्यासाठी 30 रुपये, एका चौरस मीटरला फरशी बसवायची असेल तर 30 रुपये खर्च येतोय. तर 80 चौरस मीटरला खर्च बसवण्यासाठी, हे 80 चौरस मीटरला फरशी बसवण्यासाठी किती खर्च येईल? तर तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 80 गुणिले 30 म्हणजे 2400 रुपये एवढा खर्च येईल 80 चौरस मीटरला फरशी बसवण्यासाठी. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 0.17 हा अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही? लिहिता येणार नाही असं विचारलेलं आहे. आता 0.17 दोन संख्येच्या आधी दशांश चिन्ह आहे म्हणून आपण याला असं लिहू शकतो 17/100. हो, अशा पद्धतीने तो आपण लिहू शकतो. परत 10/100 अधिक 7/100 हे जर आपण केलं तर 10 आणि 7 किती होता? 17. 17/100 म्हणजे ते. तशा पद्धतीने आपण याला लिहू शकतो. परत 10 अधिक 7/100 हे जर केलं तर काय? 100 आणि 10चा आपल्याला इथे गुणाकार करावा लागेल म्हणजे 1000 अधिक 7/100 म्हणजे 1007/100 असं येत आहे. तर या पद्धतीने आपण त्याला लिहू नाही शकत म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे इथे बरोबर उत्तर असेल. पुढे आहे दिलेल्या पर्यायामधून अचूक विधान कोणते? इथे काय दिलेले? विक्री किंमत, खरेदी किंमत आणि त्याचा नफा होतो की तोटा होतो हे तिथे काढायला सांगितलेलं आहे. हिंट देते मी तुम्हाला. जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर तिथे आपल्याला नफा होतो आणि खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर तिथे आपल्याला तोटा होतो. हे आहे फिक्स. आता विक्री किंमत वजा खरेदी किंमत काय सांगितलेलं आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे आहे. तर तिथे काय होतोय? नफा होतोय आपल्या वेळेला. म्हणजे जर समजा एखादी वस्तू आहे जी मी खरेदी केली 10 रुपयाला आणि विकली 15 रुपयाला तर मला किती? 5 रुपयाचा तिथे नफा होतोय आणि इथे अचूक विधान सांगितलेलं आहे. तर आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला मी हिंट दिलेली आहे. तर यातलं अचूक विधान कोणतं आहे हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं. पुढे आहे 40वा प्रश्न. 3, 0, 5, 7, 9, 1 यापैकी प्रत्येक अंक जो आहे तो एकदा वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायला सांगितलेली आहे. कोणती संख्या तयार करायला सांगितली? ते 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. आता मोठ्यात मोठी संख्या जर करायची असेल तर आपल्याला काय करायचंय? पहिले सर्वात मोठा अंक घ्यायचा. मोठा काय आहे? 9. त्याच्याहून छोटा 7 आणि त्याच्याहून 7 पेक्षा जो छोटा आहे लगेच तो 5. 5 पेक्षा छोटा आहे 3 आणि परत 3 पेक्षा जो छोटा असेल 1 आणि 1 पेक्षा छोटा राहील 0. आता ही संख्या जी आहे काय आलेली? समसंख्या आहे. पण आपल्याला काय सांगितली? मोठ्यात मोठी विषम संख्या. म्हणजे आपल्याला एकक स्थानी हा विषम संख्या घ्यावी लागेल. म्हणजे 1 ला आपण तिकडे लिहून घेऊया म्हणजे 9, 7, 5, 3, 0, 1 ही जी संख्या आहे मोठ्यात मोठी विषम संख्या आहे. आणि पर्याय क्रमांक किती मध्ये येते? पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढे आहे 6 तास 40 मिनिटे 2 तास 35 मिनिटे म्हणजे 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे बरोबर किती? हे विचारलेलं आहे. 6 तास आणि 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे. आता मिनिटांची बेरीज जर करून घेतली तर होतात ते 75 मिनिट आणि हे होतील 8 तास. तुम्हाला माहिती 1 तास बरोबर 60 मिनिट म्हणजे 60 याच्यातून जर आपण काढून टाकले तर हे किती उरतील आपल्याकडे? 15 आणि हा 1 तास इकडे ऍड करायचे म्हणजे 9 तास 15 मिनिट हे आपल्याकडे काय राहील? ते उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काय?
आता रेखांकित भागाची इथे शेकडेवारी काढायला सांगितलेली आपल्याला, तर आपण काय करायचं, इथून अशा 2 रेषा मारून घेऊ शकतो का? अशा जर आपण इथे 2 रेषा मारून घेतल्या, त्याचे अजून 2 भाग, तर किती भाग होतील ते? 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग होत आहे. आणि पूर्ण भाग आहे 8 आणि रेखांकित भाग सांगितलेला आहे, म्हणून 1 2 3 4 5 6 आणि शेकडेवारी काढायची म्हणून याला आपण 100 ने गुणून घ्यायचं. 2 त्रिक 6 2 चौक 8, 4 जर 100 ला भाग दिलं, 2 दुनी 4 दुनी 8 आणि 20 आणि 4 25 सॉरी आणि 3 गुणिले 25 जर आपण केलं तर इथे येईल आपल्याकडे 75 उत्तर. म्हणजे रेखांकित भागाची शेकडेवारी काय आहे? 75%. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, बंडूने एका तासाला श अक्षरे याप्रमाणे 5 तास आणि अलीने एका तासाला म अक्षरे याप्रमाणे 6 तास टंकलेखन केले, तर या दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केलेले आहे? म्हणजे मिळून केलेले आहे. मिळून केलेले म्हटलं तर काय करायचं, तिथे आपल्याला बेरीज करायची. म्हणजे 5 क्ष अधिक किती 6 म एवढं त्यांनी टंकलेखन केलेलं आहे दोघांनी मिळून. आता 5 क्ष अधिक 6 म हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 300 पिशव्या व त्या दिवशी 560 लिटर दुधाचे वाटप झाले. जर 500 मिलीलिटरच्या 600 पिशव्या होत्या तर एकूण किती लिटर दूध शिल्लक राहिले? आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, 1 लिटरच्या किती 300 पिशव्या होत्या, म्हणजे त्यांच्याकडे 300 लिटर दूध होतं आणि त्या दिवशी त्यांनी 560 लिटर दुधाचं हे वाटप केलेलं आहे. आणि 500 मिलीलिटरच्या 600 पिशव्या होत्या, तर एकूण किती दूध शिल्लक राहिलेलं आहे असं त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर 500 मिलीलिटरच्या 600 म्हणजे 500 मिलीलिटर जर म्हटलं तर किती येतील? अर्धा लिटर दूध येत आहे. 1/2 लिटर घेऊया आपण याला, गुणिले 600 जर भागाकार केला तर, आणि 300 अधिक 300 म्हणजे एकूण किती 600 लिटर एवढं दूध होतं. त्यापैकी 560 लिटर त्यांनी वाटप केलेलं आहे. तर मग 600 मधून जर 560 आपण काढून टाकले तर आपल्याकडे उत्तर येतं 40 लिटर. म्हणजे 40 लिटर एवढं दूध तिथे शिल्लक राहिलेलं आहे. जर शिल्लक राहिलेलं आहे किंवा शिल्लक आहे असं विचारलं तर तिथे नेहमी वजाबाकी करायची आणि मिळवलेलं आहे एकूण किती आहे हे जर विचारलं तर तिथे तुम्ही बेरीज करायची. पुढचा प्रश्न बघूया. जावेदने 3000 रुपयात एक याप्रमाणे आंब्यांच्या 10 पेट्या खरेदी केल्या. काही दिवसांनी त्यातील काही आंबे नासल्यामुळे 1200 रुपयास एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या, तर व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झालेला आहे? त्यांनी काय सांगितलेलं आहे, किती टक्के तोटा झालेला आहे? तर मग आपल्याला काय पहिले इथे तोटा काढून घ्यायचा आहे. तोटा किती होईल? आपल्याकडे तोटा राहील आपल्याकडे त्याची खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किती त्याची 3000 आणि वजा विक्री काय त्याची 1200, म्हणजे 1800 रुपयांचा त्याला झालेला आहे तोटा. आता शेकडा तोटा जर आपल्याला काढायचा असेल, आपल्याला माहिती आहे तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत असते. हे शून्य कॅन्सल होतील आणि हे शून्य कॅन्सल होतील. 3 × 18 म्हणजे शेकडा तोटा किती झालेला आहे त्याला 60% एवढा त्याला आंब्याच्या पेटीवर तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा व शेवटून येणाऱ्या दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? आता उतरत्या क्रमाने मांडायला सांगितलेली म्हणजे सगळ्यात मोठी पहिली संख्या, मोठी संख्या कोणती राहील? आता इथे काय 4 4 सगळीकडे काय सेम आहे. 0 1 1 आणि इथं 2 म्हणजे 42,106 ही जी सगळ्यात मोठी संख्या आहे. परत आता इथे 1 1 1 आहे, परत इथे 2 2 2 सारखेच आहे
आणि पुन्हा इथे आहे 3 3 आणि इथे मध्ये आहे 6 म्हणून ही 2 नंबरला येईल ही संख्या म्हणजे 41,260 ही 2 नंबरला संख्या येते आणि ही जी संख्या असेल 8 आणि 7 आहे तर 8 मोठे आहे म्हणून ती 3 नंबरला येईल 41,238 आणि 41,237 आणि सर्वात छोटी संख्या आहे 40,273. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे ही 1 नंबर 2 3 4 आणि 5 तर चौथ्या आणि दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमधला फरक दुसरी संख्या काय आहे 41,260 वजा 41,237 याची जर आपण वजाबाकी केली आपल्याकडे इथे राहतं 23 हे जे उत्तर येतं तर त्यांनी सांगितलेलं आहे दशक स्थानी कोणता अंक येईल दशक स्थानी तिथे काय आहे 2 पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे कारण इथे दशक यांची जर वजाबाकी केली चौथ्या आणि दुसऱ्या स्थानावरील संख्येची तर त्यांचे उत्तर येतं आपल्याकडे 23 आणि त्यातल्या दशक स्थानी जो अंक आहे तो 2 आहे पर्याय क्रमांक 3 आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. इथे फक्त जो आहे क्रमाने मांडता यायला पाहिजे जर एक संख्या सारखी असेल तर दुसऱ्या संख्येकडे बघायचं दुसरी संख्या असेल तर शेवट म्हणजे जी पण शेवटपर्यंत ज्या संख्या असतील त्याच्यात जर काही सिमिलॅरिटी असेल तर पुढच्या संख्येमधला फरक बघायचा लागेल आणि हे उत्तर काढायला सोपं जातं. आता इथे आहे प्रश्न पुढचा 2 रिम कागदांपैकी 2 ग्रॉस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले. आता त्यांनी काय 2 रिम कागद आता एक रिम कागद म्हणजे 480 कागद होतात एक रिम चं मापन काय आहे 480 कागद तर 2 रिमचं काय राहील 2 गुणिले 480 तर हे होता 960 कागद 2 रिम तर आता त्यापैकी 2 ग्रॉस कागद आता तुम्हाला माहिती एक ग्रॉस कागद म्हणजे 144 कागद एक ग्रॉस कागद काय आहे 144 तर 2 ग्रॉस कागद बरोबर किती राहतील 144 गुणिले 2 हे येतील 288 म्हणजे हे एवढे कागद जे आहे ते मुद्रणासाठी वापरले 960 पैकी तर त्यातले किती कागद शिल्लक राहिले म्हणजे 960 वजा 288 हे जर आपण याची वजाबाकी केली तर आपल्याकडे उत्तर येईल 672 म्हणजे 960 वजा 288 केले तर येतात 672 पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याकडे उत्तर आहे. इथे काहीच नाही फक्त एकक माहित असणं गरजेचं आहे एक रिम कागद म्हणजे किती आणि एक ग्रॉस कागद म्हणजे किती हे जर तुम्हाला माहित असेल तर खूप साध्या पद्धतीने किंवा सोपा आहे हा प्रश्न फार सोपा आहे त्या पद्धतीने फक्त इथे कन्वर्जन करायचंय तुम्हाला ते जर व्यवस्थितपणे जमलं तर तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता चांगल्या पद्धतीने. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणते विधान अचूक आहे. अचूक म्हणजे इथे काय सांगितलेलं त्यांनी कोणते विधान हे बरोबर आहे. इथे काय लिहिलेलं असतं चूक अचूक बरोबर अयोग्य योग्य हे जे आहे त्या शब्दांकडे व्यवस्थितपणे तुम्ही लक्ष द्यायचं. ओके आणि आता इथे काय पहिलं सेंटेन्स बघूया आपण 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे. 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो त्याच्यामुळे हे सेंटेन्स काय चूक आहे. 18च्या सर्व विभाजकांपैकी 3 विभाजक समसंख्या आहे. आता 18चे विभाजक जर आपण काढले तर पहिला विभाजक असेल 18चा 1 नंतर 2 3 4 येणार नाही 5 नाही 6 9 आणि 18 त्यात काय 3 विभाजक समसंख्या आहे. आता ही एक समसंख्या ही समसंख्या आणि ही समसंख्या हो तर करेक्ट हे बरोबर आहे. कोणत्याही मूळ संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात तर नाही संयुक्त संख्या असते ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते. मूळ संख्या आणि 1 आणि ती संख्या स्वतः हे 2च विभाजक असतात. परत विभाजकांची संख्या मर्यादित नसते नाही विभाजकांची संख्या ही नेहमी मर्यादित असते. तर हे दोन्ही सेंटेन्स चुकीचे झालेले आहे तर पर्याय क्रमांक 2 आपल्याकडे बरोबर उत्तर असेल.
पुढचा प्रश्न आहे 41 ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती? आता चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या, आता 41 आहे, हा 41 इथे काय आहे, जी एक जी आहे ती विषम संख्या दिलेली, तिथून पुढची जी राहील पहिल्या स्थानावर म्हणजे इथे 2 3 4 2 आणि 8 ह्या ज्या संख्या आहे लिहून घ्यायच्या. पहिलं स्थान, हे दुसरं स्थान, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं. पहिली समसंख्या आहे पहिल्या स्थानावरची 2, दुसऱ्या स्थानावरची असेल 4, तिसरी 6 आणि चौथ्या स्थानावरची 8 असेल. तर मग ती संख्या कोणती? 41 ने विभाज्य असेल. आता 41 ला आपण 8 ने गुणून घ्यायचं, मग काय येतील 328. म्हणजे 328 ही जी संख्या आहे ती समसंख्या असेल चौथ्या स्थानावरची, जिला आपण 41 ने भाग देऊ शकतो. इथे तुम्ही 41 चा पाढा लिहित बसाल तेवढं सगळं करणार आहे. त्याच्यापेक्षा एक काय चौथी समसंख्या, पहिली काय दिलेली आहे, पहिली जी स्थानावरची संख्या असेल विषम संख्या, त्याच्या पुढची जी संख्या असेल ती जी असेल तिच्या त्याच्या संख्या असतील त्याच्यानुसार आपण याचं आन्सर काढू शकतो. जर 41 चा पाढा लिहायचा, मग परत ते सॉल्व करायचं आणि शेवट 8 पर्यंत जर तुम्ही त्याला गुणाकार करत बसणार, याच्याने काय होईल, तुमच्या परीक्षेमध्ये वेळ जाईल. तर सरळ आहे, 1 ला 2 ने गुणलं तरी 2च उत्तर येणार आहे, 1 ला 3 ने गुणलं तर 3 येतं, हे आपल्याला माहिती. मग 8 पर्यंत सरळ लिहून घ्यायचं फक्त, झालं. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेंटीमीटर आहे, तर त्या आकृतीची परिमिती किती? आता आकृतीची परिमिती, एक बाजू किती आहे 1.5 सेंटीमीटर, ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 17 18 22, म्हणजे किती आहे 22 आणि 23 बाजू आहे पूर्ण आकृतीला. तर काय करायचं, 23 गुणिले 1.5 हे जर आपण केलं 15 त्रिक 45 आणि 15 दुनी 30, 30 आणि 4 होता 34, म्हणजे 34.5 हे इथे आपल्याकडे उत्तर यायला पाहिजे. पर्यायामध्ये काहीतरी चुकीचं दिलेलं आहे, याचं जे आहे करेक्शन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. पुढचा प्रश्न आहे 1 6 9 हे अंक कोणत्याही स्थानी असलेली एक अंकी आणि 2 अंकी व 2 अंकी एकूण वर्ग संख्या किती? आता त्यांनी काय सांगितलेले 1 6 आणि 9 ते दशक स्थानी असावे किंवा एकक स्थानी असावे, अशा एकूण वर्ग संख्या किती? आता लक्षात घ्या, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64 आणि 9 चा 81, कारण 2 अंकी संख्या आहे. आता कोणते अंक दिलेले 1 6 आणि 9, 1 आहे 9 आहे, 1 आणि 6 हे होतील, परत 6 9 6 आणि 1 हे आहे. हे जे 1 2 3 4 5 6 7 8, 8 काय आहे 8 या एवढ्या वर्ग संख्या असतील किंवा 2 अंकी एकूण वर्ग संख्या आहे तिथे 8, ज्यांच्या एकक स्थानी किंवा दशक स्थानी 1 6 व 9 हे अंक आहे. पुढचा प्रश्न आहे दर शेकडा 10 दराने 3000 रुपये मुद्दलावर 3 वर्षांचे सरळ व्याज किती? सरळ व्याज काढायचं आहे. आता आपल्याला माहिती व्याज बरोबर काय आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले काल भागिले 100. आता मुद्दल आहे आपल्याकडे 3000 गुणिले दर आहे 10 आणि वेळ आहे आपल्याकडे 3 आणि भागिले इथे येतात 100. हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य काढले, उरतात काय 300 गुणिले 3, उत्तर राहील आपल्याकडे 900. म्हणजे त्याच्यावर व्याज आहे, सरळ व्याज किती आहे 900 रुपये. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो? वेगळा अपूर्णांक दर्शवतो असं विचारलेलं आहे. 1 2 3 4 आणि 1 2 3 4, 4 गुणिले 4 होता ते 16 आणि रेखांकित काय 1 2 3 4,
4/16. याचे जे रेखांकित जर भाग आपण काढला पहिल्या आकृतीमध्ये तो येईल 4/16. तर त्याला सॉल्व केला आपण व्यवस्थितपणे तर ते येईल 1/4. दुसरी आकृती आहे, दुसरी आकृती 1 2 3 4 म्हणजे हे 2/4 तर किती येईल 1/2. परत हिला इथे जे आहे ही जी आकृती हिला आपण इथून अशा तर इथे काय 1 2 3 4 5 6 7 8 8 भाग आहे आणि 2 भाग जे आहे रेखांकित केले हे 1/4 त्याचं जर केलं तर परत ही जी आकृती आहे 1 2 3 4 5 6 आणि 6 6 होत आहे 12 आणि रेखांकित भाग जो आहे ते किती आहे 1 2 3 3/12 याचं जर केलं तर 1/4. सगळ्यांचं काय उत्तर येतं याचं 1/4 याचं 1/4 1/4. ते तिकडची जी आहे 2 नंबरच्या पर्यायामधली आकृती तिथंच काय 1/2 येतोय म्हणजे ती जी असते तो वेगळा अपूर्णांकित भाग जो आहे त्या दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतोय. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 1000 रुपयांची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपयांचा नफा झाला. आता 1000 रुपयांची वस्तू समजा 100 रुपये जर किंमत आहे त्या वस्तूची तर ती किती रुपयात विकतोय आपण 1000 आणि 30% नफा म्हणजे 100 मध्ये जर आपण 30 ऍड केले तर 130 रुपयांची असेल तर तिची किंमत काय हे तिथं काढायचंय. तिरकस गुणाकार करून घ्यायचा 1000 गुणिले 130 भागिले 100 हे 0 हे 0 आणि हे 0 कटला म्हणजे काय येईल इथे 1300 रुपये. आता काय ही त्याची पूर्ण किंमत आहे पण तिथे आपल्याला काय सांगितलेलं आहे नफा काढायचा आहे. आता नफा काय राहील तिथे विक्री किंमत 1300 आणि खरेदी किंमत आहे 1000. 300 रुपयाचा काय झालेला आहे त्यांचा नफा झालेला आहे 300 रुपयाचा. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. त्याची खूप लॉंग मेथड सुद्धा आहे पण ते त्या पद्धतीने जाण्यापेक्षा या पद्धतीने सॉल्व केलं तर लवकर कॅल्क्युलेशन कमी असतं आणि लवकरात लवकर इथे उत्तर येतं. आता तुम्हाला हेही कळेल की ते 1000 दिलेलं आहे पुढे 300 आलेलं आहे तर उत्तरात 300 हेही आपण एक गेस करू शकतो की एवढं उत्तर त्याचं येऊ शकतं. पुढे आहे पुढचा प्रश्न बघूया. लोकेश व रोशन एका कंपनीत काम करीत होते. रोशनला 1 महिन्याचा पगार 15,500 आणि लोकेशला 18,500 होता. तर लोकेशला रोहनपेक्षा किती जास्त पगार होता म्हणजे त्याला किती जास्त पगार होता. आता आपण काढू लोकेशचा पगार आहे 18,500 म्हणजे 17,750. हा काय आहे लोकेशचा पगार आहे आणि 15,000 म्हणजे 15,500 किती 15,500 हा जो आहे तो रोशनचा पगार आहे. त्यांची जर आपण वजाबाकी केली तर म्हणजे 2,250 एवढा पगार जो आहे त्याला जास्तीचा आहे म्हणजे किती आहे 2,200 रुपये त्याला शिल्लकचा पगार आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये. याच्यात काय आहे तुम्हाला सव्वा अर्धा पाऊण ह्या ज्या गोष्टी असतील त्याचे जे एकक आहे ते कशा पद्धतीने लिहितात हे तुम्हाला तिथे माहित पाहिजे तरच तुम्ही अशा पद्धतीचे कन्वर्जन करणार आणि पेपर मध्ये तुमचे जे उत्तर आहे ते करेक्ट येतील. जर तुम्हाला माहितच नसेल अर्धा म्हणजे किती पाऊण म्हणजे किती सव्वा म्हणजे किती तर तुम्ही हे प्रश्न काय स्किप करणार आहे तर तुमच्याकडनं ते सॉल्वच होणार नाही कारण खूप सोपे आहे. फक्त याच्यात बेरीज वजाबाकीच करायची अशा प्रश्नांमध्ये बाकी काहीच नाहीये. पुढे आहे 2 खांबांची उंची अनुक्रमेने 117 सेमी व 105 सेमी आहे. जर 2 खांब जोडून एक खांब तयार केला तर त्या खांबाची एकूण उंची किती. आता हे जे 2 खांब आहे आपल्याकडे एकाची उंची आहे 117 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्याची आहे 105. या दोघांना जोडायचंय आणि त्याचा एकच खांब तयार करायचा आहे तर त्याची उंची किती आहे ते काढायला सांगितलेलं आहे. तर 117 अधिक 105 हे जर आपण केलं तर आपल्याकडे उत्तर येईल इथे 222 सेंटीमीटर ही आपल्याकडे काय आलेली आहे त्याची उंची आलेली आहे. आता 222 सेंटीमीटर पर्यायामध्ये नाहीये. याचं जर कन्वर्जन आपण मीटर मध्ये केलं तुम्हाला माहिती 1 मीटर बरोबर किती 100 सेंटीमीटर तर मग 222 सेंटीमीटर बरोबर किती मीटर हे
तर 222 भागिले 100 जर केले, दोन संख्येच्या आधी दशांश पूर्णांक चिन्ह द्यायचं, 2.22 मीटर. हे आपल्याकडे काय राहील उत्तर. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे इथे काय 57 आणि 58 नंबरचा प्रश्नांसाठीच ही जी आकृती दिलेली आहे आपल्याला ती आहे. तर वाचून घेऊया. खाली चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तर लिहा. तर वाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. आता काय आहे तिथे त्यांनी वाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. तर इथे जी आहे एक जी चित्र दिलेलं आहे त्याच्या बरोबर आपण काय घ्यायचं 10. म्हणजे तबला शिकणारे किती विद्यार्थी 1 2 3 4 5 6 6 विद्यार्थी तबला शिकणारे. परत मग आता तेच हार्मोनियम शिकणारे किती विद्यार्थी आहेत तिथे 3 विद्यार्थी आहे हार्मोनियम शिकणारे. हार्मोनियम शिकणारे 3 विद्यार्थी, बासरी शिकणारे 2 विद्यार्थी आणि गिटार 1 2 3 4 5 5 विद्यार्थी गिटार शिकणारे. आणि एक म्हणजे किती असतात हे 10 ही एक जी संख्या दिलेली त्यांनी म्हणजे 60 30 20 आणि 50 एवढे जे आहेत हे विद्यार्थी वाद्य शिकतात. तर आता प्रश्न काय आहे आपल्याकडे एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहे. एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहे 0 0 जसे तसे. परत 5 आणि 2 7 7 आणि 3 10 10 आणि 6 16 म्हणजे एकूण 160 विद्यार्थी जे आहेत ते वाद्य शिकत आहे. ते 160 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहे. आता सर्वात कमी कोणते विद्यार्थी वाजवतात तर इथे काय बासरी वाजवणारे विद्यार्थी हे सर्वात कमी आहे कारण हे 2च आहे बाकीचे यापेक्षा जास्त आहे. पर्याय प्रश्न क्रमांक 58 चं उत्तर असेल बासरी. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याकडे इथे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे निखिलने 3 चोकोबार विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयांची नोट दिली. त्याला दुकानदाराने 5 रुपये परत दिले. तर एका चोकोबारची किंमत किती. आता त्यांनी काय केलं 3 चोकोबार घेतलेले आहे त्याच्यासाठी त्यांनी 50 रुपये दिले दुकानदाराला. 50 रुपये दिले तर दुकानदाराने त्याला किती 5 रुपये परत दिले. तर मग 3 चोकोबारची किंमत काय आहे त्याच्याकडे 50 वजा 5 किती होता इथे 45. तर मग जर 3 चोकोबारची किंमत आहे 45 तर एक चोकोबारची किंमत किती असेल 45 भागिले 3. याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर हे असं येतं. तर एका चोकोबारची किंमत आहे आपल्याकडे 15 रुपये. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे जयने जुनी मोटरसायकल 17,000 रुपयास विकत घेऊन 2 महिन्यांनी 15,000 रुपयास विकली. तर त्या व्यवहारात त्याला किती रुपयाचा तोटा झाला. तर विक्री किंमत काय आहे 17,000 आणि खरेदी किंमत आहे 17,000 आणि विक्री किंमत आहे 15,000. तर त्याला तोटा झाला. तर तोटा किती रुपयाचा झाला त्याला 2,000 रुपयांचा तोटा झाला. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 162 131 890 772 आणि 245 या संख्यांमधील किती संख्यांनी 2 ने निशेष भाग जात नाही. आता 2 ने निशेष कोणत्या संख्यांना भाग जातो ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2 4 6 8 आणि 0 येतो अशा संख्यांना 2 ने निशेष भाग जातो. इथे भाग जात नाही विचारलेलं आहे. तर मग भाग जात नसेल तर काय इथे 1 या संख्येला भाग जाणार नाही आणि या संख्येला भाग जाणार नाही. बाकी सर्वांना पूर्ण भाग जाईल. 2 संख्यांना इथे विशेष भाग जात नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 26,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहानात लहान 4 अंकी सम संख्या मिळेल. आता 26,000 कशी लिहिली जातात 25,000 आणि त्याच्यावरती 750. आता याच्यातून काय करायचंय लहानात लहान 4 अंकी संख्या. लहान 4 अंकी संख्या काय आहे आपल्याकडे 1000. ही जर आपण वजा केले याच्यातून तर उत्तर येईल आपल्याकडे 24,750. म्हणजे जर 26,750 मधनं जर आपण 24,750 वजा केले तर लहानात लहान 4 अंकी संख्या किती 1000 आपल्याकडे उत्तर येतं. तर ही संख्या आपल्याला वजा करावी लागेल 24,750. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे
सन 2010 प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी आहे? इथे काय कॅलेंडरवर आलेला प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येतो आणि शिक्षक दिन कोणत्या दिवशी येतो हे तुम्हाला तारीख माहिती पाहिजे असते. आता प्रजासत्ताक दिन येतो 26 जानेवारीला आणि शिक्षक दिन येत असतो आपला 5 सप्टेंबरला. तर काय 26 जानेवारीला जर तिथे मंगळवार होता 2010 मध्ये आणि तर मग पुढच्या वर्षी 5 सप्टेंबरला कोणता वार असेल काढायचंय. जानेवारी ते सप्टेंबर पर्यंत महिने लिहून घ्यायचे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. जानेवारीचे किती महिने, जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31. 31 वजा 5 किती होतील? 31 वजा 26 जर आपण केले तर किती दिवस उरतील जानेवारी मध्ये? 5. फेब्रुवारी हा 28चा महिना असतो. जर त्याला 7नी भाग दिला आपण 28ला तर काय उत्तर येईल? 0. म्हणजे बाकी 0 उरेल. मार्च हा 31चा महिना असतो. जर 7ने भाग दिला तर बाकी तिथे उरेल 3. एप्रिल 30चा महिना असतो, बाकी इथे 2 उरतील. मे 30चा म्हणून 3 बाकी. परत जून 30चा असतो म्हणून तिथे बाकी 2 उरेल. जुलै 31चा असतो म्हणून तिथे बाकी 3 उरेल आणि ऑगस्ट 31चा असतो तर बाकी 3 उरेल. आणि सप्टेंबरचे हे 5 दिवस काय आहे, 31ला 7ने भागायला द्यायचा, 30ला 7ने भाग द्यायचा, त्याच्यात जी बाकी उरेल ती असेल त्या महिन्याचे म्हणजे उरलेले दिवस. आता 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 5 18, 18 आणि 3 21, 21 आणि 3 24, 24 आणि 2 26 म्हणजे एकूण 26 दिवस होतात. ओके, या 26ला काय करायचं, 26ला आपण 7ने भाग द्यायचा. डायरेक्ट आपला गरीबासारखा भागाकार करून घ्यायचा, असं जमत नसेल तर 26. ओके, 7 त्रिक 21, बाकी उरती 5. म्हणजे काय करायचं, त्या मंगळवार पासून पुढचे 5 दिवस, 5 दिवसांनी जो वार येईल म्हणजे आज जर मंगळवार आहे तर पुढे 5 1 2 3 4 5, 5 दिवसांनी कोणता वार येईल? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. म्हणजे 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी कोणता वार असेल 2010 मध्ये? रविवार. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे. खूप सोपे असतात. जर लीप इयर आलं तर फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 1 दिवस शिल्लक राहील फक्त एवढंच, जर लीप इयर असेल. जर लीप वर्ष नसेल आणि लीप वर्ष आहे हे आपल्याला कसं कळायचंय की लीप वर्ष म्हणजे फेब्रुवारीचे 29 दिवस असतात. ओके, लीप वर्षामध्ये. आणि 2010 आता ज्या वर्षाच्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटच्या 2 संख्यांना 4ने निशेष भाग जात असेल, समजा इथे 2012 आलं असतं तर 12ला आपण 4ने पूर्ण भाग देऊ शकतो म्हणजे ते 2012 आहे. काय आहे? लीप वर्ष आहे हे आपल्याला तिथे कळून जात असतं. लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी मध्ये 1 दिवस शिल्लक असतो आणि जर ऑर्डिनरी इयर असेल तर फेब्रुवारी मध्ये 0 दिवस असतात म्हणजे शिल्लकचे दिवस नसतात. 7 चोक 28 बाकी 0. आता पुढचा प्रश्न आहे, संजीवने काही रक्कम दर साल दर शेकडा 15 दराने 3 वर्ष बँकेत ठेवली. 3 वर्षानंतर तर त्याला 1500 रुपये सरळ व्याज मिळाले तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली? आता त्याला व्याज मिळतंय 1500 रुपयांचं आणि त्यांनी रक्कम किती बँकेत ठेवली हे तिथे काढायला सांगितलेलं आहे. व्याज फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. आता म्हणसाल मॅडम तिथे तर रक्कम काढायला सांगितली, तुम्ही फॉर्म्युला लिहिताय व्याजचा, हे कन्वर्जन परीक्षेमध्ये यायला पाहिजे. इथे कन्वर्जन करायचं म्हणजे मुद्दल बरोबर व्याज गुणिले 100 भागिले काल भागिले दर गुणिले दर, असं सगळे पाठ करून जायचे नाही. एकच सूत्र पाठ करायचं, परीक्षेमध्ये सरळ कन्वर्जन करण्यावर फोकस करायचा. काढायची काय? मुद्दल काढायची. मुद्दल बरोबर काय येईल? व्याज हे जे 100 आहे ते भागाकारात आहे, इकडच्या बाजूला गेले की त्याचा गुणाकार होईल म्हणजे व्याज गुणिले 100 भागिले दर आणि काळ तिकडे गुणाकारात आहे, इकडे काही भागाकारामध्ये जाईल. दर गुणिले काळ. ओके, आता सगळ्या
किमती ते लिहून घ्या. व्याज आहे त्याच्याकडे 1500 रुपये गुणिले 100 भागिले दर. दर किती तिथे 5 आणि 3 वर्ष वेळ आहे. 5 त्रिक 15 आणि 5 5 कॅन्सल. परत काय येते हे 100 इकडच्या ह्याच्यातले गुणिले 100. जर गुणाकार केला तर मुद्दल असेल तिथे 10,000. म्हणजे आपल्याकडे काय पर्याय क्रमांक 2 मध्ये बरोबर उत्तर आहे. कन्वर्जनवर फोकस करत जा. सगळ्या गोष्टी पाठ करून गेल्याने तिथे रिकॉल होतीलच असं नाहीये. जर काही डोकं लावलं, काही लॉजिकली गोष्टी सॉल्व्ह केल्या तर लवकरात लवकर ते लक्षातही राहतं आणि कितीही प्रेशर असेल आपल्यावर तर आपण तिथे चांगल्या पद्धतीने ते प्रश्न सोडवू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 1 ते या 100 या संख्यांमध्ये येणाऱ्या मूळ संख्यांच्या एकक स्थानी पुढील कोणते अंक नसतील. मूळ संख्यांच्या एकक स्थानी फक्त विषम अंक असतात. कोणते विषम अंक? आता एकक स्थानी 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, बस एवढे जे अंक आहेत ते त्यांच्या एकक स्थानी असतील. आणि नसेल असं कोणतं आहे जिथे सम संख्या येईल ते अंक त्यांच्या एकक स्थानी नसणार आहे. आता पहिल्या याच्यात सम संख्या आहे का? नाही. दुसऱ्या याच्यात सम संख्या नाही. तिसऱ्यामध्ये आहे 2 सम संख्या आहे. म्हणजे हे एकक स्थानी 5, 2, 4 हे अंक त्यांच्या एकक स्थानी येणार नाही, मूळ संख्यांच्या एकक स्थानी. पुढचा प्रश्न आहे आयताचा प्रत्येक कोन. आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो 90 अंशाचा. किती? 90 अंशाचा असतो. आयत कसा असतो? हा आयत आहे. हा एक कोन, हा एक कोन, हे काय? आयताचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. पुढचा प्रश्न बघूया. 9.5 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 9.5 लिटर, 9.5 म्हणजे हे 9 लिटर. मिलीलिटर म्हटलं तर 750. 9000 मिलीलिटर होता आणि 750. सॉरी 9.5 म्हटलेले ना, 8000 मिलीलिटर. आणि 1000 मधले आपल्याला परत किती काढायचे? 750 मिलीलिटर. इथे काय 8750 मिलीलिटर. 9.5 म्हणजे 8750 मिलीलिटर. पुढचा प्रश्न घेऊया. 7,07,707 ही संख्या कशी लिहिणार? 7,07,707 ही संख्या अशी लिहायची. 7,07,707. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे दिलेला आकृतिबंध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या लिहा. आकृतिबंध यातला दोघांचा फरक काय आहे? 2. यात फरक असेल 3. पुढे इकडून बघूया या दोघांमध्ये फरक काय येईल? 14चा फरक येतोय. या दोघांमध्ये 11चा फरक 3. आणि ही जी संख्या असेल 2 आणि 3 ने वाढते तर इथून जी पुढची संख्या असेल ती कितीने वाढणार आहे? 6. 5 ने मोठी असेल त्याच्यापेक्षा. म्हणजे याच्यामध्ये काय आहे 2 ऍड केले, 5 ऍड केले, 10 मध्ये जर 5 ऍड केले तर आपल्याकडे उत्तर येईल 15. ते पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढे आहे खालील पर्यायातील अपूर्णांकांची चढत्या क्रमाने मांडणी केलेल्या अचूक पर्याय. चढत्या क्रमाने अपूर्णांकांची मांडणी. आता काय करायचं? छेद सगळीकडे समान आहे, समान छेद आहे म्हणून काय करायचं? सरळ अपूर्णांक बघायचे 1, 2, 3, 4 ते काय असतील ते सरळ ज्या मोठ्या संख्या असतील त्याच्यानी मांडणी करायची. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. दिसत नसेल तर एचडी रिझोल्यूशन मध्ये बघा म्हणजे क्लिअर तुम्हाला ही आकृती दिसेल. छेद समान आहे म्हणून सरळ अपूर्णांकांची वरचे जे अंश आहेत अंशांची आपण चढत्या क्रमाने मांडणी करायची. पुढचा प्रश्न आहे 225 गुणिले 72 याचा गुणाकार करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये उत्तर सांगा. पुढचा प्रश्न आहे 2 घनाकृती ठोकळे एकमेकात जोडले असता तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीत कडांची व पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल? आता कडा आणि पृष्ठा, कडा ह्या 12 असतील कारण म्हणजे एका जर घन ठोकळा घेतला आपण तर त्याला 6 कडा असतात आणि 6 पृष्ठ असतात. 2 जर घन घेतले तर त्याचे पृष्ठ जे असतील पृष्ठांची संख्या ही सारखीच असेल. 6 पृष्ठ आणि 12 कडा असतील. 12 वजा 6 केल्या तर कडांची संख्या ही 6 ने जास्त असेल. म्हणजे
पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 4/7 अधिक -8 बरोबर 53/56. यापैकी चौकटी देणारी म्हणजे इथे जे असेल या रिकाम्या जागी येणारी संख्या आपल्याला त्यांनी काढायला सांगितलेलं आहे. 4/7 अधिक ही जी चौकट आहे ही जी संख्या आहे इकडच्या बाजूला बेरीज येते, पलीकडे न्यायचं तिला वजाबाकी होऊन जाईल. त्याला x पकडूया चौकटीला आपण. 8 बरोबर 53/56 वजा 4/7. छेद समान नाहीये, छेद समान करायचे. 7×8 = 56 म्हणजे या ज्या संख्या आहे 4/7 ला 8 ने गुणायचं, 8 ने भागाकार द्यायचा. 53/56 वजा म्हणजे x/8 केले तर बरोबर काय येईल 21/56. 7×8 = 56 येतात. 7×3 = 21 म्हणजे त्या चौकटीत काय येईल 3 ही संख्या त्या चौकटीत असेल. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 60 चे 30% चे विचारलं म्हणून गुणाकार करून घ्यायचा सरळ. 60 गुणिले 30% आहे म्हणून भागिले 100. हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कॅन्सल. उरता 6 गुणिले 3 होता 18 म्हणजे 60 चे 30% होता 18. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता 5वी चे 4,27,523 विद्यार्थी होते. तर इयत्ता 8वी चे 2,38,249 विद्यार्थी होते. तर एकूण किती विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसले त्या दोघांची काय करायची तिथे बेरीज करायची. 4,27,523 अधिक ही संख्या काय 2,38,249 बेरीज केली. 3 9 आणि 3 होता आपल्याकडे 12 कच्चाला 7 6,65,772 काय 6,65,772. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे बरोबर उत्तर असेल. इथे जे आहे 2023च्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अंकगणिताचे सर्व प्रश्न 50 ते 50 प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहे आणि ते आपला चांगला सरावही झालेला आहे. काही प्रश्न सोपे होते, तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये उत्तर सांगायला सांगितलेले आहे. तर आपल्याला कॉमेंट सेक्शन मध्ये रिप्लाय करा आणि जर पुढेही आहे 18 तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या आपण या शिष्यवृत्ती परीक्षेचा 4ही विषयांचा मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी यांचा सराव करून घेणार आहात. तर अपडेट जे आहे आपल्या याच चॅनलवर मिळतील. तर तुम्हाला पुढचे व्हिडिओज बघायचे असतील आणि त्यांचे अपडेट्स मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कॉमेंट करा आणि इतरांपर्यंतही शेअर करा. शेअरिंग इज द बेस्ट केअरिंग. थँक्यू.